हाय फ्रेंड्स, आज आपण जे RH विटेकर क्लासिफिकेशन आहे ह्या RH विटेकर क्लासिफिकेशनमधलं पहिला जो किंगडम आहे तो किंगडम मोनेरा हा आपण बघणार आहोत. प्रोकॅरियोटिक आपण काय काय बघितलं होतं RH विटेकरमध्ये. RH विटेकर क्लासिफिकेशनमध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन्स बघितले. त्याच्यामध्ये पहिला बघितला किंगडम मोनेरा. ओके, किंगडम मोनेरा प्रोकॅरियोटिक. त्याच्यानंतर बघितला प्रोटिस्टा, युनिसेल्युलर युकॅरियोटिक. आणि तिसरे बघितले मल्टीसेल्युलर युकॅरियोटिकमध्ये प्लॅन्टी, ॲनिमालिया आणि फंगाय. आता वन बाय वन आपण एक बघणार आहोत. त्यामध्ये आपण जाणार आहोत किंगडम मोनेराला. आता किंगडम मोनेरामध्ये काय काय येतं. आता हे तुमच्याकडे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 10 वरती तुम्हाला किंगडम मोनेरा दिला आहे. आता ह्या किंगडम मोनेरामध्ये काय दिलेलं आहे हे पहिल्यांदा बघायचं. किंगडम मोनेरामध्ये त्याचे कॅरेक्टर्स दिलेत सगळे. दुसरं त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन. ओके, त्याचं जे क्लासिफिकेशन आहे बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन, हे एक आर्कीबॅक्टेरिया आणि दुसरं यू बॅक्टेरिया, हे आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. म्हणजे आणि त्यामध्ये तिसरा एक पॉईंट आहे तो म्हणजे मायकोप्लाझ्मा. असे 3 पॉईंट्स बघायचे आहेत. आता आपण वन बाय वन बघू. किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा काय आहे, किंगडम मोनेराच्या रिलेटेड काय काय येतं. आपण किंगडम मोनेरा बघणार आहोत. आता ह्या किंगडम मोनेरामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत आपल्याला. तर किंगडम मोनेरा याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण घेणार आहोत की किंगडम मोनेरामध्ये काय पॉईंट घ्यायचा आहे. पहिला पॉईंट घेणार आहोत आपण, दॅट इज द साईज. साईज कसा आहे बघा. ह्या किंगडम मोनेराचा एक आहे तो साईज. आता साईज काय येतो तर किंगडम मोनेरा हे मायक्रोस्कोपिक आहे. कसं आहे, मायक्रोस्कोपिक आहे. दुसरं कसं आहे, युनिसेल्युलर आहे. बरोबर, युनिसेल्युलर. आपण ज्या वेळेला 5 किंगडम क्लासिफिकेशन बघितलं त्यावेळेला आपण सांगितलं की हा युनिसेल्युलर आहे, हा प्रोकॅरियोटिक आहे. हेही इथं लिहूया आपण, प्रोकॅरियोटिक. ओके, म्हणजे आपण चार्ट काढल्यानंतर आपला पहिला पॉईंट कव्हर झाला की किंगडम मोनेरा हा मायक्रोस्कोपिक, युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक आहे. आपण दुसरा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा. मी तुम्हाला प्रोकॅरियोटिकच्या रिलेटेड सांगितलं होतं की न्यूक्लियस. न्यूक्लियस प्रेझेंट असतो का तर प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस न्यूक्लिओइड इज प्रेझेंट. ओके, काय असतं तिथं न्यूक्लिओइड असतं आणि त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं. आणि दुसरं आणखीन एक असतं ते म्हणजे प्लाझमिड, एक्स्ट्रा क्रोमोसोम्स असतं. ओके, आता इथं आपण काय लिहायचं आहे, न्यूक्लियसमध्ये लिहायचं आहे आपण. न्यूक्लियस, न्यूक्लियस इज विदाउट न्यूक्लियर एनव्हलप, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिओप्लाझम. ओके, आता बघा इथं न्यूक्लियस नाही आहे तर आपण सेंटेन्स असं लिहितोय. ओके, primitive nucleus, the organism possesses primitive type of nucleus. The organism possesses primitive type of nucleus. आता हा प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस, मी मुद्दाम इथं प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस हे बुकमधलं सेंटेन्स का घेतलं तर आपण ज्यावेळेला रीड करतोय त्यावेळेला हे सेंटेन्सचं मिनिंग कळालं पाहिजे. द ऑर्गॅनिझम पजेसेस द प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस. ओके, दॅट इज न्यूक्लियस इज विदाउट, दॅट इज न्यूक्लियस इज विदाउट nucleus envelope, okay, without nucleus envelope
न्यूक्लिओलस, न्यूक्लिओलस, न्यूक्लियोप्लाझम, न्यूक्लियोप्लाझम, ओके. हिस्टोन प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन, ओके. बघा इथं न्यूक्लियस नाही आहे. याचा अर्थ काय आहे की किंगडम मोनेरामध्ये न्यूक्लियस आहे का? किंगडम मोनेरामध्ये न्यूक्लियस नाही. मग त्यांना असं डायरेक्टली सांगता आलं असतं न्यूक्लियस इज ॲबसेंट, ओके. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस देर इज अ न्यूक्लिओइड इज प्रेझेंट, ओके. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस देर इज अ न्यूक्लिओइड इज प्रेझेंट अँड न्यूक्लिओइड कंटेन जेनेटिक मटेरियल. पण इथं त्यांनी दोन्ही अर्थ घेतलेले आहेत. बघा, ऑर्गॅनिझम पजेसेस प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस आहे पण तो प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस आहे. त्याच्यामध्ये दॅट इज न्यूक्लियस इज, तो जो प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे तो, त्याच्यामध्ये न्यूक्लियर एन्व्हलप, न्यूक्लिओलस, न्यूक्लियोप्लाझम, हिस्टोन प्रोटीन्स हे सगळे काय आहेत किंवा ट्रू क्रोमोसोम ॲबसेंट आहेत. म्हणून इथं म्हटलंय विदाऊट, ओके. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, विदाऊट. बघा विदाऊट. आता आणखीन एक इथं आहे दॅट इज अ हिस्टोन प्रोटीन नंतर ट्रू क्रोमोसोम, ओके. ट्रू क्रोमोसोम, ट्रू क्रोमोसोम हे सगळं न्यूक्लियसमध्ये असतं. युकॅरियोटिकच्या न्यूक्लियसमध्ये असतं. पण आपण बघतोय प्रोकॅरियोटिक मोनेरा बघतोय आणि मोनेरामध्ये हे सगळं ॲबसेंट असतं, ओके. आणखीन त्यांनी दिलेलं आहे पुढे बघा, सच अ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. याला काय म्हणतात? सच अ न्यूक्लियस इज कॉल्ड न्यूक्लिओइड, न्यूक्लिओइड, ओके. खूप महत्त्वाचं आहे. आणखीन एक सेंटेन्स येऊ शकतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सगळं तुम्हाला नको असेल तर इन किंगडम मोनेरा न्यूक्लियस इज ॲबसेंट. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस देर इज अ न्यूक्लिओइड प्रेझेंट. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस देर इज अ न्यूक्लिओइड प्रेझेंट, ओके. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे महत्त्वाचं म्हणजे सेल ऑर्गॅनेलिज, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज. सेल ऑर्गॅनेलिज आपण घेऊया. सेल ऑर्गॅनेलिज ह्या ज्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज आहेत ह्या द सेल डज नॉट पजेसेस मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज. सेल डज नॉट पजेसेस मेम्ब्रेन बाउंड डज नॉट पजेसेस. डज नॉटला खूप महत्त्वाचं आहे. डज नॉट पजेसेस मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज. कुठला सेल ऑर्गॅनेलिज सांगितले तुम्हाला? मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज लाईक क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. लाईक क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया, ओके. These are the membrane bound cell organelles does not present किंवा the cell organelles the cell does not possesses membrane bound cell organelles. कुठल्या आहेत? लाईक क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे यांचं लोकोमोशन. बघा यांचं काय बघायचं आपल्याला? लोकोमोशन बघणार आहोत आपण. या लोकोमोशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की दे आर आयदर मोटाईल ऑर नॉन मोटाईल. एकतर ते मोटाईल आहेत किंवा एकतर ते नॉन मोटाईल आहेत, ओके. आणि नेक्स्ट त्यांचं न्यूट्रिशन. बघा त्यांचं न्यूट्रिशन कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या न्यूट्रिशनमध्ये दे आर ॲटोट्रॉपिक अँड हेट्रोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक अँड हेट्रोट्रॉपिक. आता तुम्हाला माहिती आहे ॲटोट्रॉपिक म्हणजे दे प्रिपेअर देअर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यांच्यावरती डिपेंड असणारे.
ओके. आता ह्या ॲटोट्रॉपिकमध्ये पुन्हा 2 टाईप्स पडतात. एक फोटो ॲटोट्रॉफ्स आणि दुसरा पडतो तो किमो ॲटोट्रॉफ्स. कुठला पडतो? एक फोटो ॲटोट्रॉफ्स म्हणजे दे प्रिपेअर देअर फूड विथ द हेल्प ऑफ लाईट. फोटो म्हणजे लाईट. ओके. फोटो ॲटोट्रॉफ्स. आणि सेकंड इज अ किमो म्हणजे केमिकल्स. विथ द हेल्प ऑफ केमिकल्स दे प्रिपेअर देअर फूड. दॅट इज नोन ॲज अ किमो ॲटोट्रॉफ्स. म्हणजे ॲटोट्रॉपिकमध्ये 2 पार्ट्स आले. एक आलं फोटो ॲटोट्रॉफ्स आणि दुसरं आलं किमो ॲटोट्रॉफ्स. ओके. हा झाला न्यूट्रिशनचा पार्ट. त्याच्यानंतर त्याचा लास्ट पॉईंट एक येतो तो म्हणजे रिप्रोडक्शन. कुठला येतो? रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनमध्ये देर इज मोड ऑफ रिप्रोडक्शन इज असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन, ओके, असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आयदर फ्युजन ऑर बडिंग. आयदर काय दिलेलं आहे? फ्युजन ऑर बडिंग. फ्युजन ऑर बडिंग. आणि मग त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता एक्झाम्पल्समध्ये तर त्यांचं क्लासिफिकेशन हे इव्हॅल्युशनरी क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक म्हणजे आर्की बॅक्टेरिया, नॉट आर्ची म्हणायचं नाही आहे, आर्की बॅक्टेरिया. आणि दुसरं यू बॅक्टेरिया. आता हे दोन्ही क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा मी थोडंसं रिपीट करतोय. बघा, आपण किंगडम मोनेरा बघतोय. या किंगडम मोनेरामध्ये, ओके, आपण पहिल्यांदाच बघितलं होतं ज्या वेळेला आपण विटेकर्स क्लासिफिकेशन केलं. या विटेकर्स क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. किंगडम मोनेरा हा प्रोकॅरिओटिक आहे, युनिसेल्युलर आहे. त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टा आणि मग पुन्हा युकॅरिओटिकमधले मल्टीसेल्युलर. पहिलं सेंटेन्स तेच घेतलं की यांचा साईज हा मायक्रोस्कोपिक असतो. हे सगळे मोस्टली सोल पजेसर ऑफ बॅक्टेरिया. किंगडम मोनेरा म्हटलं की बॅक्टेरिया डोक्यात फक्त दुसरं काही नाही आहे, फक्त बॅक्टेरिया आलं पाहिजे. किंगडम मोनेरा दॅट इज अ सोल पजेसर इज अ बॅक्टेरिया. ओके. देन दे आर मायक्रोस्कोपिक, युनिसेल्युलर अँड प्रोकॅरिओटिक. पहिलं तर सेंटेन्स एकदम तुम्हाला डोक्यात बसलं. आता दुसरं सेंटेन्स जे बघायचं आहे की आपल्याला एखादा आपण सेल घेतला. सेल बघा, लक्ष द्या माझ्याकडे. एखादा आपल्या बॉडीचा एक तुकडा घेतला तर आपण त्याला सेल म्हणतो. आणि सेल घेतला आणि तो मायक्रोस्कोप खाली बघितला तर आपण लगेच म्हणतो इट सेल कंटेन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. आपल्याला सेल म्हटलं की काय दिसतं? न्यूक्लियस दिसतो, न्यूक्लियस. ओके. आणि सायटोप्लाझम दिसतं, बाजूला येते सायटोप्लाझम. म्हणजे आपण एखादा सेल घेतला की त्यात न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. ओके. आणि बाकीचा सगळा पार्ट हा सायटोप्लाझम आहे. पण इथं न्यूक्लियस आहे का? प्रोकॅरिओटिकमध्ये न्यूक्लियस नाही. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियसच्या ऐवजी न्यूक्लिओइड आहे. ओके. न्यूक्लियस आलं की न्यूक्लिअर एन्व्हलप आलं, न्यूक्लिओलस आलं, सायटोप्लाझम आलं. सायटोप्लाझम म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणारं न्यूक्लिओप्लाझम. ओके. जसं सेलमध्ये सायटोप्लाझम असतं तसं न्यूक्लियसच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं त्याला न्यूक्लिओप्लाझम असं म्हणतात. न्यूक्लियसच्या बाहेरचं जे आवरण असतं त्याला न्यूक्लिअर एन्व्हलप असं म्हणतात. त्या न्यूक्लियसच्या डायग्राममध्ये न्यूक्लिओलस असतं. हे सगळं स्ट्रक्चर हे ॲब्सेंट असतं. म्हणून इथं दिलेलं आहे ऑर्गॅनिझम पजेसेस द प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस. इथं प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस आहे. दॅट इज न्यूक्लियस इज अ विदाउट न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिओलस, न्यूक्लिओप्लाझम, हिस्टोन प्रोटीन अँड ट्रू क्रोमोसोम्स. इथं ट्रू क्रोमोसोमसुद्धा नसतात. काय असतात? एक्स्ट्रा क्रोमोसोम असतात. एक्स्ट्रा क्रोमोसोम दॅट इज अ प्लाझमिड. आता मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. देन सच अ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. आणि अशाना आपण न्यूक्लिओइड असं म्हणतो. देन सेल ऑर्गॅनिलीज दॅट, त्यांच्यामध्ये ज्या सेल ऑर्गॅनिलीज असतात. आपण सेल म्हटलं की तुम्ही आत्तापर्यंत बघत आलेला आहात, 8, 9, 10मध्ये झालेला आहे. सेल म्हटलं की सर न्यूक्लियस, सायटोप्लाझम कंटेन दॅट रायबोसोम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी अपॅरेटस, गॉल्गी बॉडीज, मायटोकॉन्ड्रिया, रायबोसोम्स, ओके, क्लोरोप्लास्ट, हे सगळं येतं. मग ह्या ज्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज आहेत, या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज
cell organelles, that cell does not possesses membrane bound cell organelles like chloroplast and mitochondria are absent. ओके, देन त्यांची लोकोमोशन, हे किंगडम मोनेरा आहेत, हे प्रोकॅरियोटिक आहेत, यांची हालचाल कशी होणार आहे, हे लोकोमोशन कसे करणार आहेत. दे आर आयदर मोटाईल और नॉन मोटाईल, दोन्ही आहेत. एकतर ते मोटाईल आहेत, हालचाल करणारे आहेत, आणि नॉन मोटाईल पण आहेत. ओके, देन त्यांचं न्यूट्रिशन जर घेतलं तुम्ही तर त्यांचं न्यूट्रिशन ॲटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार पण करतात आणि दुसऱ्यांच्यावरती डिपेंड पण आहेत. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असताना ते जे आहेत हे यांच्यामध्ये काही जणांच्यामध्ये पिगमेंट्स असतात आणि म्हणून काय, दॅट इज दे यूज द लाईट, ते लाईट यूज करतात, म्हणून त्यांना म्हणायचं फोटो ॲटोट्रॉफ. ओके, ॲटोट्रॉपिकमध्ये 2 पार्ट्स आहेत, एक आहे फोटो ॲटोट्रॉफ्स आणि दुसरा आहे किमो ॲटोट्रॉफ्स, जे केमिकल्स यूज करतात त्यांना म्हणायचं किमो ॲटोट्रॉफ्स. ओके, त्याच्यानंतर त्यांचं न्यूट्रिशन झाल्यानंतर लास्ट पॉईंट येतो, तो म्हणजे येतो एक त्यांचं रिप्रोडक्शन. ओके, आता रिप्रोडक्शन कसं आहे, हे रिप्रोडक्शन असेक्शुअल आहे, असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज अ फ्युजन अँड बडिंग. ओके, आता आपल्याला त्यांची डायग्रॅम बघायची आहे. ओके, डायग्रॅम कशी असते ते सांगतो, म्हणजे आपण हे बघितलेलं आता जे डिस्क्रिप्शन आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण डायग्रॅम बघतोय, किंगडम मोनेराची आपल्याला डायग्रॅम बघायची आहे. बघा, प्रोकॅरियोटिकची डायग्रॅम बघायची आहे. मी तुम्हाला मुद्दाम 2 कंपॅरिझन सांगतो. एक आत्ता आपण बघतोय तो प्रोकॅरियोटिक, ओके, आणि दुसरा आपण जे बघणार आहोत ते यूकॅरियोटिक. यू मीन्स ट्रू, कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस, इथं प्रो मीन्स बिफोर, कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस, हे पाठच करायचं. आपण आता बघतोय तर प्रो म्हणजे बिफोर, प्रो म्हणजे काय, बिफोर. कॅरी ऑन म्हणजे काय, न्यूक्लियस, बिफोर न्यूक्लियस. याचं मिनिंगच आहे, वर्ड ब्रेक केला की तुम्हाला लक्षात येतं, बिफोर न्यूक्लियस. आणि इथं दिलेलं आहे तुम्हाला यू म्हणजे ट्रू. ओके, आणि कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस. ओके, इथं ट्रू न्यूक्लियस आहे, इथं बिफोर न्यूक्लियस आहे. आता इथं डायग्रॅम काढली आपण, बघा डायग्रॅम काढतोय, डायग्रॅमला लेबलिंग ही आपण करायचं आहे. ही जर समजा एक सेल आहे, सेल हा प्रोकॅरियोटिक सेल आहे. इकडं लगेच कंपॅरिझनला आपण काढणार आहोत एक यूकॅरियोटिक सेल आहे. ओके, आता याच्यामध्ये डायरेक्टली आपण जाणार आहे की बिफोर न्यूक्लियस. काय आहे, बिफोर न्यूक्लियस. आता इथं न्यूक्लियस नाही आहे, काय आहे तर इथं आहे न्यूक्लियसच्या ऐवजी बघा इथं दिलेलं आहे न्यूक्लिओइड. काय दिलेलं आहे त्यांनी, न्यूक्लिओइड. ओके, इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस देर इज अ न्यूक्लिओइड, याला म्हणायचं न्यूक्लिओइड. आणि दुसरा जो पार्ट दिलेला आहे याला म्हणायचं एक्स्ट्रा क्रोमोसोम, दॅट इज अ प्लाझ्मिड. काय म्हणायचं, प्लाझ्मिड. आणि जो बाजूचा पार्ट आहे हा सगळा हा दॅट इज अ सायटोप्लाझम. हा जो आहे तो सायटोप्लाझम. आता आपण इथं लेबलिंग करू, मी नावं लिहितो. हे ब्ल्यू कलरचं आहे, याला म्हणतात न्यूक्लिओइड. काय म्हणतात, याला न्यूक्लिओइड म्हणतात. हा जो सगळा पार्ट आहे याला आपण म्हणणार आहे सायटोप्लाझम. ओके, हा जो पार्ट आहे याला म्हणणार आहोत आपण प्लाझ्मिड. हा प्लाझ्मिड हा एक्स्ट्रा क्रोमोसोम पार्ट आहे, बरोबर आहे. इथं तुम्हाला न्यूक्लियस कुठे दिसतो का, नाही दिसत. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस न्यूक्लिओइड आहे आणि क्रोमोसोमसाठी एक्स्ट्रा क्रोमोसोम प्लाझ्मिड आहे. तसं इथं नाही आहे. हा एक सेल आहे, हा यूकॅरियोटिक आहे, म्हणजे इथं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे न्यूक्लियस आहे. आणि हा जो पार्ट आहे सगळा, हा न्यूक्लियस नंतरचा सगळा पार्ट जो येतो त्याला आम्ही म्हणतो सायटोप्लाझम. आणि ह्या सायटोप्लाझममध्ये
मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेली सगळ्या प्रेझेंट असणार आहेत. रायबोसोम, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी ॲपॅरेटस, गॉल्गी बॉडीज, हे सगळं या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. इथं न्यूक्लियस आहे. मग ह्या न्यूक्लियसमध्ये ह्या न्यूक्लियसची डायग्रॅम, ओके, ह्या न्यूक्लियसची डायग्रॅम आपण इथं काढून दाखवू थोडंसं. हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस, या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस असतं. न्यूक्लिओलस असतं. आणि यांच्यामध्ये जे मटेरियल आहे, या मटेरियलला सगळं म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. काय म्हणायचं? न्यूक्लिओप्लाझम. आणि हा न्यूक्लिअर एन्व्हलप हे आहे का इथं? इथं नाही आहे. लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे, इथला पार्ट, हा न्यूक्लियसचा पार्ट, हा प्रोकॅरिओटिकमध्ये नाही. लक्षात आलं का? हे सेंटेन्स आपण लिहिलेले आहेत. हा बेसिक डिफरन्स आहे प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिकमध्ये. प्रोकॅरिओटिकचं स्ट्रक्चर लक्षात आलं का? बघा, न्यूक्लिओइड लक्षात आलं का? प्लाझ्मिड लक्षात आलं का? आणि सायटोप्लाझम लक्षात आलं का? आता मोस्टली आपण प्रोकॅरिओटिकचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर त्याचं मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर हे कसं असतं हे आपण आता बघणार आहोत. मॉर्फॉलॉजी. आता बघा, आपण बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ. बॅक्टेरियांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, पण ते ऑन द बेसिस ऑफ कुठल्या ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजी म्हणजे स्ट्रक्चरल कॅरेक्टर्सवरती. आणि मी दुसरं एक केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशनच्या बेसिसवरती त्या बॅक्टेरियांचं क्लासिफिकेशन काय असतं. तुम्हाला MCQ काय विचारलं आहे किंवा तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं आहे, क्लासिफिकेशन विचारलं आहे, बरोबर आहे ना. पण क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ तुम्हाला मॉर्फॉलॉजी विचारले का ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन विचारलं आहे? तुम्हाला जर ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन विचारलं असेल तर तुम्ही आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया असं आन्सर द्यायचं. आणि ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजी विचारलं असेल तर तुम्ही मात्र स्पेरिकल. आता बघा, इथं आपण एक एक पॉईंट बघूया. काय दिलेलं आहे तुम्हाला? स्पेरिकल दिलेले आहेत. स्पेरिकलमध्ये दिले त्यांनी कोकस म्हणजे कसे असतात. जर सिम्पल असेल, एकच गोल असेल तर त्याला म्हणायचं मोनोकोकस. काय म्हणायचं? मोनोकोकस. समजा 2 गोल असतील तर त्याला म्हणायचं तुम्ही डिप्लोकोकस. ओके. जर समजा एक चेन असेल तर त्याला म्हणायचं स्ट्रेप्टोकोकस. ओके. जर समजा एक बंच असेल, बंच सारखा असेल तर त्याला म्हणायचं स्टॅपिलोकोकस. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे, हे कॉमन आहे, हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. आता ह्यांचं स्ट्रेप्टोकोकस जे आहे हे एक चेनसारखं असतं. 2च असतील तर ते डिप्लो म्हणायचं, एकच असेल तर मोनोकोकस म्हणायचं. ओके. आणि त्याच्यानंतर रॉड शेप्ड आहे. आता हा रॉड आहे, हा रॉड कसा आहे? एक बॅसिलाय सारखा. बघा, हा रॉड जो आहे त्याला आपण बॅसिलस असं म्हणतो. रॉड शेप्ड आहे का? रॉड शेप्ड. आता यांची नावं काय काय येतात? आता यांची नावं जी आहेत हे साल्मोनिला टायफी. ओके. हा बॅक्टेरिया येतो, बॅसिलस रॉड शेप्ड येतो. ओके. त्याच्यानंतर कॉमा शेप्ड येतो. हा कॉमा शेप्ड विब्रिओ कॉलरा. ओके. कसा आहे? कॉमा शेप्ड आहे. विब्रिओ कॉलरा. याच्यामुळे काय होणार आहे? कॉलरा होणार आहे. कॉलरा, विब्रिओ कॉलरा. ओके, कॉलरे. देन स्पायरल, दॅट इज अ स्पायरेलिनियम. ओके. हा जो स्पायरल आहे तो. ओके. स्पायरल, स्पायरोचेट असं म्हटलं जातं, स्पायरेलियम असं म्हटलं जातं. ओके. देन ऑन द बेसिस ऑफ, आता मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन आपण पार्ट घेऊया. ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन. ओके. तिथं बघायचे आहेत एक आर्की बॅक्टेरिया आणि एक बघायचं आहे यू बॅक्टेरिया. आर्की म्हणजे एन्शंट बॅक्टेरिया. आर्की म्हणजे काय? एन्शंट बॅक्टेरिया. आणि दुसरं दिलेलं आहे यू बॅक्टेरिया. यू म्हणजे काय? दॅट इज अ ट्रू बॅक्टेरिया. यू म्हणजे काय? ट्रू बॅक्टेरिया. ओके. असे 2 पार्ट्स आता आपण लगेच बघणार आहोत. याच्यामध्ये आर्की बॅक्टेरिया बघितलं की एन्शंट कुठले कुठले येतात आणि यू बॅक्टेरिया कुठले येतात, त्यांचं डिटेल क्लासिफिकेशन आता आपण बघायचं आहे. आता बघा, तुम्हाला इथं 2 दिलेले आहेत, एक आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरियामध्ये काय बघायचं आपण? या शब्दाची फोड करायची आपण. ह्या वर्ड आपण ब्रेक केला
की आपण म्हणायचं आर्की बॅक्टेरिया, इथं म्हणायचं यू बॅक्टेरिया. मी मगाशी सांगितलं तुम्हाला आर्की बॅक्टेरिया म्हणजे एन्शंट बॅक्टेरिया आहे, हा मोस्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ बॅक्टेरिया आहे. हे सेंटेन्स तुम्हाला MCQसाठी विचारलं जातं, मोस्ट प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. आता ह्या मोस्ट प्रिमिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पहिल्यांदा फक्त आणि फक्त तुम्ही आर्की बॅक्टेरिया बघा. ह्या आर्की बॅक्टेरियामध्ये हा मोस्ट प्रिमिटिव्ह टाईप आहे. यांच्यामध्ये जो सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन, ओके, हा सेल मेम्ब्रेन कंटेन ब्रँच्ड चेन लिपिड्स, ओके, ब्रँच्ड चेन लिपिड्स. दे कॅन बिअर एक्स्ट्रीम ऑफ हीट अँड pH. दे कॅन बिअर द एक्स्ट्रीम हीट ऑफ pH. आता त्याच्यामध्ये काय येतं म्हणजे हे सगळे एन्शंट बॅक्टेरिया असे आहेत की जे फाईल्स म्हणजे टू अट्रॅक्ट, टू लव, ओके, कुणाशी प्रेम करतात म्हणे हे हार्डली मार्शी एरिया, ओके, हार्डली हॅलोफाईल्स, सॉल्टी एरिया, जो सॉल्टी एरिया असतो, इथं सॉल्टी एरिया घ्या, सॉल्टी एरियाच्या बरोबर हा प्रेम करतो म्हणे हॅलोफाईल्स, तो तिथं राहतो, एक्स्ट्रीम कंडिशनला राहतो, ओके. दुसरा दिलाय थर्मो ॲसिडोफिल्स. थर्मो म्हणजे टेम्परेचर एक्सिड्स असतं, म्हणजे 80 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त 100 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा हे टॉलरेट करू शकतात, ओके. मग हे टेम्परेचर एवढं वाढलेलं असं नाही, ओके. दुसरं ह्या टेम्परेचरमध्ये सुद्धा हे राहतात. यांचा pH जो दिलेला आहे ॲसिडो म्हणजे pH, यांचा pH हा ॲसिडिक असतो, 2पर्यंत असतो, म्हणून याला म्हटलं थर्मो ॲसिडोफिलस, ओके. हॅलोफाईल्स जे आहेत हे हॅलोफाईल्स काय करतात तर हॅलोफाईल्स हे सॉल्टी एरियामधले सांगितलेत मी तुम्हाला. दुसरे थर्मो ॲसिडोफिलस हे एक्स्ट्रीम कंडिशनमधले सांगितलेत, म्हणजे टेम्परेचर आणि pH मेंटेन करू शकणार आहे एक्स्ट्रीमला. आणि तिसरं मिथॅनोजेन्स म्हणजे मिथेन तयार करणारे, म्हणजे मार्शी एरियातलं कन्व्हर्जन पुन्हा मिथेनमध्ये करणं, मिथेनमध्ये कन्व्हर्जन करणं. दुसरं रुमिनंट ॲनिमल असतात, हे रुमिनंट ॲनिमलचं एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेलं आहे, ओके. तुम्हाला इथं दिलं त्यांनी आर्की बॅक्टेरियामध्ये त्यांनी दिलं आहे की एक्स्टर्मो द बॅक्टेरिया इज मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट हे टर्मड ॲज अ एक्स्टर्मो एन्झाईम. याला दुसरा एक शब्द दिला त्यांनी एक्स्टर्मो एन्झाईम. का बरं तर एक्स्ट्रीम कंडिशनला ते राहतात म्हणून त्यांना एक्स्टर्मो एन्झाईम असं म्हणतात. दुसरं त्यांनी दिलेलं आहे व्हरायटी ऑफ प्लेस वेअर द ओल्कॅनिक. बघा ओल्कॅनिक कुठं आला, दुसरा सॉल्टी लेक आणि हॉट स्प्रिंग अशा कंडिशनला सुद्धा हे बॅक्टेरिया सर्वाईव्ह होतात, म्हणून यांना हॅलोफाईल्स असं म्हणलेलं आहे, ओके. दुसरं त्यांनी दिलं आहे बॅक्टेरिया कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटी म्हणजे सॉल्टी एरिया, दॅट इज द हॅलोफाईल्स. विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर थर्मोफाईल्स. आणि मिथॅनोजेन बॅक्टेरिया गट इन द रुमिनंट म्हणजे रवंत करणारे रुमिनंट ॲनिमल काऊज अँड बफेलोज दिलेला आहे. विथ प्रोडक्शन दीज बॅक्टेरिया हेल्प इन अ प्रोडक्शन ऑफ मिथेन बायोगॅस, ओके. जे मिथेनोजेन आहेत हे मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. आणि दुसरा जो यू बॅक्टेरिया दिलेला आहे आपल्याला, यू बॅक्टेरिया म्हणजे ट्रू बॅक्टेरिया, ओके. याच्यामध्ये जे सेलवॉल असतं हे सेलवॉल एकदम रिजिड असतं, रिजिड सेलवॉल. आणि इफ मोटाईल, जर ते मोटाईल असतील तर त्यांना फ्लॅजेलम असतं. फ्लॅजेलम विथ मोटाईलच फक्त घ्यायचं, नॉन मोटाईल नाही घ्यायचं. मगाशी आपण बघितलं आहे की लोकोमोशन त्यांचं मोटाईल पण असतं, नॉन मोटाईल पण असतं, ओके. दुसरं म्हणून फ्लॅजेलम आलं की इफ मोटाईल. देन इट इन्क्लूड, त्याच्यामध्ये काय येतं, जसं इथं आर्की बॅक्टेरियामध्ये सगळे एक्स्टर्मो आले, ओके, म्हणजे हॅलोफाईल्स आले, थर्मोॲसिडोफिल्स आले, मिथॅनोजेन्स आले, तसं यू बॅक्टेरियामध्ये कोण येतं, यू बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया येतात, म्हणजे ते ब्ल्यू ग्रीन आल्गी किंवा त्यांना सायनोबॅक्टेरिया असं म्हणतात. आणि दुसरं किमोॲटोट्रॉप्स जे केमिकलनी. इथं फोटोॲटोट्रॉप्स का रे, जे लाईटचा यूज करतात आणि फूड प्रिपेअर करतात. आता इथं तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेलं आहे त्यांनी ॲटोट्रॉप्समध्ये दोन, एक फोटो ॲटोट्रॉप्स, त्याचं त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे. काय दिलं आहे, क्लोरोबियम. याचं एक्झाम्पल काय दिलं आहे आपल्याला, क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. दुसरं दिलेलं आहे क्रोमॅटम, ओके.
हे 2 एक्झाम्पल दिलेत फोटो ॲटोट्रॉपचे. तिसरा दिलेला आहे किमो ॲटोट्रॉप. पुढे दिलं आहे बघा, किमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. सल्फर बॅक्टेरिया हे किमो सिंथेटिक झालं. आणि आणखीन एक दिलं आहे हेट्रोट्रॉपिक. हे कसं आहे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, फक्त एक लाईट वापरतात, एक केमिकल्स वापरतात. आता इथं हेट्रोट्रॉपिक दुसऱ्यांच्यावरती डिपेंड आहेत असे बॅक्टेरिया डिकम्पोजर, कुजणे म्हणतो आपण. ओके, दॅट इज अ डिकम्पोजर म्हणतो आपण, डिकम्पोजर. ओके, आता इथं डिकम्पोजरमध्ये काय घेतलेलं आहे तर डिकम्पोजर इथं हेट्रोट्रॉप्स आर मोस्ट अबंडंट, मोस्टली डिकम्पोजर known as the breaking down large molecule into simple minerals. They can be anaerobic. Anaerobic म्हणजे विदाउट ऑक्सिजन. हेल्पिंग इन कर्डलिंग ऑफ मिल्क. तुम्हाला 10वीला मायक्रोब्स म्हणून टॉपिक होता, त्याच्यामध्ये दुधाचं दही करणे हे जे होतं, दुधाचं दही करणे, याच्यामध्ये एक आपण बॅक्टेरिया वापरतो लॅक्टोबॅसिलाय. हा लॅक्टोबॅसिलाय दॅट इज अ हेट्रोट्रॉपिक डिकम्पोजर. दिलाय का इथं, कर्डलिंग ऑफ मिल्क म्हणायचं त्याला. दुसरा फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, नायट्रोजन फिक्सेशन, लिग्युमिनस प्लांट. काही रूट्स दाखवले होते, त्याला नोड्यूल्स आलेले होते, ते नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतं. ते फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ॲझॅटोबॅक्टर हेही पाठ करायचं आहे. दुसरं अँटीबायोटिकसाठी मगाशी मी जी चेन काढली होती स्ट्रेप्टोमायसिस, लक्षात आलं का, बंच दाखवला स्टॅपिलो. ओके, चेन दाखवली स्ट्रेप्टो. हा स्ट्रेप्टोमायसिस जो आहे हे अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी महत्त्वाचं आहे. दुसरं कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग द ऑइल्स. ओके, कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग द ऑइल्स. बट दे स्टोरी डज नॉट एंड हिअर. इथंच काही थांबत नाही आहे, बॅक्टेरियाची लेंथ मोठी आहे. ओके, भरपूर बॅक्टेरिया आहेत असं त्यांना सांगायचं आहे की ज्याच्यामुळं काही बॅक्टेरिया हे युजफुल आहेत आणि काही बॅक्टेरिया हे हार्मफुल आहेत. मग त्यातले युजफुल बॅक्टेरिया कुठले आहेत, आपल्याला आपल्या उपयोगाचे कुठले आहेत आणि हार्मफुल कुठले आहेत. आता काही आपण युजफुल बघितले, काही हार्मफुल बघायचे आहेत. तर हार्मफुलमध्ये ज्याच्यामुळं डिसीज होतो, बॅक्टेरियामुळं डिसीज होतो. आता आपण एक एक्झाम्पल बघू तुम्हाला दिलेलं, टायफॉइड. टायफॉइड हा साल्मोनेला टायफी, याच्यामुळं टायफॉइड होतो. कॉलरा मगाशी बघितला, विब्रिओ कॉलरा. देन ट्युबरक्युलॉसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस. ओके, टिटॅनस, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. हे जे इथं तुम्हाला बॅक्टेरिया सांगितले, ह्या बॅक्टेरियांच्यामुळं होणारे आजार. ओके, इथंपर्यंत आपण काय बघितलं, एक आर्की बॅक्टेरिया बघितलं, यू बॅक्टेरिया बघितलं. आत्ताचा जो एकच पॉईंट राहतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट राहतो तो म्हणजे मायकोप्लाझ्मा. आता आपण बघणार आहोत मायकोप्लाझ्मा. आता ह्याला बाजूला काय घेतलं तर यू बॅक्टेरिया आणि आर्की बॅक्टेरिया असं पहिल्यांदा 2 क्लासिफिकेशन बघितलं आपण. पण याला आणखीन एकाला पॉईंटला बाजूला घेतलं तो म्हणजे मायकोप्लाझ्मा. हा सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. ह्याचं युनिक फीचर असं आहे की हा स्मॉलेस्ट आहे. याचं दुसरं एक नाव आहे, त्याला म्हणतात PPLO, प्ल्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. काय म्हटलं जातं त्याला, PPLO. PPLO म्हणजे प्ल्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. ओके, हा स्मॉलेस्ट आहे. याचा पण MCQ आहे, PPLOचा पण MCQ आहे. त्याच्यानंतर डू नॉट हॅव सेल वॉल, याला सेल वॉल नाही, हे याचं युनिक फीचर आहे. ओके, दुसरं दे आर फाउंड रेजिस्टंट. रेजिस्टंटचा अर्थ काय, रेजिस्टंट म्हणजे काही फरक पडत नाही आहे. ओके, आपण बघतो काही मुलं असतात जी रेजिस्टंट असतात. ओके, आणि काही मुलं असतात जी सेन्सिटिव्ह असतात. 2 वर्ड खूप महत्त्वाचे आहेत आता बॅक्टेरियाच्या रिलेटेड. आपण पुढे कल्चर वगैरे बघणार आहोत. रेजिस्टंट म्हणजे काय, काही फरक पडत नाही, कितीही बोंबला, काही सांगा, काही फरक पडत नाही आहे. ओके, दे आर रेजिस्टंट. आणि सेन्सिटिव्ह म्हणजे काय, जरा काही बोललं की ते लगेच रडायला लागतात, ते सेन्सिटिव्ह. ओके, सेन्सिटिव्ह असणं आणि रेजिस्टंट काही फरक पडत नाही आहे. तसा हा काही फरक पडत नाही आहे. मायकोप्लाझ्मा दे आर फाउंड रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक. कॉमन अँटीबायोटिक दिले तरी काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही आहे तर ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. म्हणून याला म्हणतात जोकर.
जोकर ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड म्हणतात. काय म्हणतात त्याला? जोकर ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. लक्षात आलं का? इथंपर्यंत हा PPLOचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये एक डिसीज आहे. एक MCQ विचारला गेला होता नीटला. MCQ आणखीन एक विचारला गेला. दॅट इज अ ॲस्टर येलो डिसीज ऑफ प्लांट. ॲस्टर येलो डिसीज ऑफ प्लांट इज कॉज्ड बाय. ॲस्टर येलो डिसीज ऑफ द प्लांट. ॲस्टर येलो डिसीज ऑफ द प्लांट इज कॉज्ड बाय मायकोप्लाझ्मा. एवढाच पार्ट इथं महत्त्वाचा आहे. इथंपर्यंत आपण किंगडम मोनेरा कंप्लीट केलेला आहे. बघा, याच्यामध्ये जरी काही डाऊट्स असले तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला हे डाऊट्स टाकायचे आहेत, विचारायचे आहेत. ठीक आहे. थँक्यू.